नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदीला अण्णा मनोज मालती घरी घेऊन येतात. तर लीना ही आनंदीला आतमध्ये घेत नाही आणि ती मनोजला म्हणते की मी हा भूतकाळ नाही विसरू शकत. तर मनोज म्हणतो की कोणता? लीना, कोणता भूतकाळ? तेव्हा लीना म्हणते की हो, मला काहीच माहिती नाही. इतक्या दिवस तुम्ही सर्वांनी माझ्यापासून हे लपून ठेवले होते. मनोज म्हणतो की लीना, तसे नाही. तर लीना म्हणते की हो, असेच आहे. गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या सर्वांची हीच हालचाल सुरू होती. तुम्हाला सर्वांना आनंदीबद्दल कळले होते, फक्त माझ्यापासून ते लपवून ठेवले होते. तेव्हा मालती म्हणते की लीना, अगं तुझा कसला काहीतरी गैरसमज होतो. तर लीना म्हणते की आई, कसला गैरसमज? गेल्या 6 वर्षात काय घडले हे तुम्ही विसरलात का? ते मी विसरले नाही आणि विसरू सुद्धा शकणार नाही. आत्ता कुठे ये आश्रमात जाऊन बरे झाले आणि परत या आनंदीच्या येण्याने तर मनोजला इतका राग येतो आणि तो जोरात लीनावर ओरडतो की बाद झाले. आश्रमात राहून मी बरा झालो, पण कसा बरा झालो आणि कुणामुळे झालो हे तुला ऐकायचे का? आज मी तुला सर्व सांगतो. 6 वर्षात मी तुझ्या सोबत बरोबर होतो, परंतु तुझ्या सोबत नव्हतो. आज तुझ्या समोर उभा आहे, तुझ्या सोबत उभा आहे. तो कोण आहे आणि तो कुणामुळे? केवळ आनंदीमुळे. आश्रमात ज्या कल्याणी मॅडमने मला बरे केले, माझी सेवा केली आणि जिच्यामुळे आज मी माणसात आलो, त्या कल्याणी मॅडम कोण आहे हे तुला माहिती आहे का? त्या कल्याणी मॅडम म्हणजे आनंदी आहे. अगं लीना, तू जिला दोष देते त्या माझ्या बहिणीने मला माणसात आणले, तुझ्या समोर मला उभे केले, माझ्यातील आत्मविश्वास जागा केला. लीनाच्या डोळ्यात खसकन पाणी येते आणि मनोज तर रडतच हे सर्व लीनाला सांगत असतो. मनोज म्हणतो की अगं, तिने मला नवीन जन्म दिला आणि तू तिलाच असे बोलते. तेव्हा लीना रडतच आनंदी समोर येते, हात जोडून म्हणते की आनंदी, मला माफ कर, मी तुला नाही समजू शकले. आनंदी लीनाचे हात धरते आणि वहिनी काय करतेस ग? वहिनी ही आई समान असते, तिने अशी माफी मागायची नसते. तेव्हा लीना आणि आनंदी एकमेकींना घट्ट प्रेमाने भेटतात आणि लीना खुश होऊन आनंदीला म्हणते की आनंदी, चल आपल्या घरात. तेव्हा मनोज आणि लीना आनंदीला हाताला धरून घरात घेऊन येतात. अण्णा आणि मालती तर खूपच खुश होतात. त्यानंतर इकडे राज्याध्यक्षाच्या घरी असे पाहायला मिळते की आदर्श हा सार्थकच्या हाताला धरतो आणि बस येते आणि खरंच मी आज खूप खुश आहे असे म्हणतो आणि सुखदा सुद्धा तुझ्यासाठी खूप आनंदी आहे असे सांगतो. तर सार्थक म्हणतो की अरे, त्या दिवशी तू जर मला व्यवस्थित समजावले नसते तर कदाचित आज हे सर्व झालेच नसते. तेव्हा आदर्श म्हणतो की अरे, खरं सांगतो की काका गेल्यापासून तुझी खरंच खूप काळजी मला वाटत होती. आनंदी तुझ्या आयुष्यातून गेली तेव्हा तुझा त्रास आणि तुझी अवस्था मला दिसत होती आणि कसे यातून तुला बाहेर काढावे हेच मला कळत नव्हते. पण त्याच वेळेस अगदी देवासारखी सुखदा तुझ्या आयुष्यात आली आणि सगळे काही बदलून गेले आणि मनापासून असे वाटायला लागले की हे नातं जुळावे म्हणून. आणि आज जे काही झाले यातच आपल्या कुटुंबाचं अख्खं भलं आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की अरे भाई, तुझ्या मनासारखे झाले मग बास. तर आदर्श विचारतो की अरे, म्हणजे तुझ्या मनासारखे नाही झाले का? सार्थक म्हणतो की अरे, तसे नाही झाले. आदर्श म्हणतो की हे बघ सार्थक, परत असे काही बोलू नकोस. आणि तेवढ्यात अक्कू आणि सुखदा बाहेर येतात आणि सुखदाला ती सार्थक शेजारी उभे करते आणि म्हणते की खरंच अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो. तर आदर्श म्हणतो की चल मग सेल्फी काढूयात. सुकी म्हणते की ह्या ड्रेसमध्ये सेल्फी. तर आदर्श म्हणतो की चालते. तर अक्कू, सार्थक, सुकी आणि आदर्श एक मस्त सेल्फी काढतात. तेव्हा सुकी म्हणते की थँक्यू ब्रो आणि थँक्यू अक्कू, आणि सार्थक आणि तिला एकत्र आणल्याचे क्रेडिट तुम्हाला दोघांना जाते असे म्हणते. सुकी म्हणते की कारण तुम्ही जर दोघांनी माझ्या प्रेमाची जाणीव मला करून दिली नसती, कदाचित मला ती कधी झालीच नसती. आदर्श म्हणतो की अगं पण सुकी, तुझ्या मनात तुझ्या प्रेमाची जाणीव तुला तर अगोदर झालीच असेल ना? तेव्हा सुकी मात्र लाजते. आदर्श म्हणतो की अगं, तुझ्या चेहऱ्यावर मला ते स्पष्ट दिसत होते म्हणून मी तुझ्याशी या विषयावर बोललो. तेव्हा आदर्श सुखदाचा आणि सार्थकचा हात एकमेकांच्या हातात देऊन त्यांना सांगतो, कायम असेच एकमेकांच्या सोबत राहा, एकमेकांना कधीही अंतर देऊ नका. तेव्हा अक्कू म्हणते की सुकी, तू कधी कधी सार्थक दादाकडेच बघून नको जाऊ, की आमच्याकडे सुद्धा लक्ष देत राहा. सार्थकला अक्कू म्हणते की अरे सार्थक दादा, तू हिच्याकडे लक्ष देऊ नको. उद्या लग्न झाल्यानंतर ही तुला असे पदराला बांधून ठेवेन की तू आम्हाला सुद्धा विसरून जाशील. सुकी म्हणते की अक्कू काय बोलतेस तू? तर सार्थक सुद्धा म्हणतो की अगं अक्कू काय बोलतेस? तर अक्कू म्हणते की हे पहा, अजून सुद्धा तुम्ही एकमेकांनी हात पकडून ठेवलाय. तेव्हा घाईने सार्थक आणि सुखदा हात सोडतात. तेव्हा अक्कू सुखदाला म्हणते की आता मी तुझी नणंद आहे, त्यामुळे तू माझ्याशी जरा नीटच वागायचे. सुकी म्हणते की हो, हॅलो, अजून लग्न झालेले नाही, जेव्हा लग्न होईल तेव्हा बोल, कळले का?
अक्कू, तर अक्कू म्हणते की अगं अक्कू बिक्कू नाही म्हणायचे, वंश म्हणायचे. अरे सार्थक दादा, आता तरी इला तू माझ्याकडे म्हणजे बरोबर आदराने बोलायला शिकव. सुकी म्हणते की हो करेक्ट, मी तुला अगदी रिस्पेक्ट देते आणि अक्कूला ती जवळ घेऊन थोडीशी गंमत करते. त्यानंतर इकडे आनंदी घरात आल्यामुळे घरातील वातावरण खरंच खूप छान असते. सर्वजण एकत्र बसलेले असतात आणि आनंदी मनोजची डोक्याला तेल लावून मालिश करत असते. तेव्हा सर्वांना गोड हसू येते. अण्णा म्हणतात की हो, लहानपणी मनोज अगदी खूप हट्टी होता. तेव्हा लीना हसून म्हणते की अहो अण्णा, लहानपणी नाही, अजून सुद्धा आहे असे म्हणा. त्या सानवी सारखे ते माझ्यावर चिडून बसतात, रुसून बसतात. मालती म्हणते की लीना, अगं मी त्याची आई आहे, तू मला सांगतेस. लहानपणीचे असे एक एक किस्से आहे मनोज, सांगू का? तेव्हा मनोज म्हणतो की आई अजिबात नाही. तर लीना म्हणते की आई सांगायचे. तेव्हा अण्णा म्हणतात की अगं लीना, मी तुला एक किस्सा सांगतो की लहानपणी जेव्हा मनोजला एखादी गोष्ट हवी असते, ती गोष्ट त्याला जर मिळाली नाही तर ती गोष्ट मिळेपर्यंत काही ना काही उद्योग तो करत राहायचा आणि ते करताना काही ना काही चुका मात्र त्यातून होत होत्या आणि त्या चुका झाकण्याचे काम मात्र आनंदी करायची. मालती म्हणते की हो अगदी खरे आहे. तर अण्णा म्हणतात की आनंदीला फक्त एकच भीती वाटायची, मनोजला मार पडण्याची. तिला वाटायचे की मनोजला कधीही कोणी मारू नये. कधी कधी तर तिला जी गोष्ट आवडायची ती सुद्धा ती मनोजला देऊन टाकायची. मालती म्हणते की हो, आनंदीने प्रत्येक वेळी कुणाच्या ना कुणाच्या सुखासाठी आपल्या आनंदावर पाणी पेरले. तेव्हा लीना म्हणते की हो, ज्यांच्यासाठी तिने हा सर्व त्याग केला त्यांना मात्र कदरच नाही. आणि लीना आनंदीला म्हणते की सार्थक सर लग्न करतात, मग आता तू काय करणार आहेस? तेव्हा आनंदी मात्र शांत असते. तर लीना म्हणते की आनंदी गप्प बसू नको, बोल काहीतरी. अगं तू इथे असताना ती लग्न कसे करू शकतात? अण्णा म्हणतात की अगं लीना काय बोलते, 6 वर्ष सार्थक सर किती डिस्टर्ब होते आपण पाहिले ना. आनंदीला शोधण्यासाठी त्यांनी कमी प्रयत्न केले का? 6 वर्ष फक्त ते आनंदीची वाट बघत होते आणि 6 वर्ष त्यांनी आपली काळजी घेतली. तेव्हा लीना म्हणते की हो, पण आज आपली आनंदी आली, मग ते कसे काय लग्न करू शकतात? तेव्हा आनंदी म्हणते की वहिनी, अगं तो माझा भूतकाळ होता आणि तो विषय आता आयुष्यातून मी कायमचा काढून टाकला, म्हणून मला पुन्हा त्या विषयावर काही बोलायचे नाही. तेव्हा लीना म्हणते की ठीक आहे, मग तू पुढे काय करणार आहेस ग? तेव्हा आनंदी म्हणते की अगं वहिनी, हा प्रश्न मला खरंच मुळात पडत नाही. मी ज्या आश्रमात आहे तेथे त्या लोकांची सेवा करण्यातच माझे आयुष्य कसे निघून जाते हे मला कळणारच नाही. तेव्हा मालती म्हणते की अगं पण. तर आनंदी म्हणते की आई हे बघ, आता जर पुन्हा तो विषय तुम्ही माझ्यासमोर काढलात, मी आत्ताच्या आत्ता निघून जाईल. मालतीच्या डोळ्यात पाणी येते. मालती म्हणते की अगं तू कुठेही जायचे नाही. 6 वर्ष तुला आम्ही तुझ्याशिवाय कशी काढली तुला माहिती नाही, त्यामुळे तू कुठेही आम्हाला सोडून जायचे नाही. मनोज सुद्धा म्हणतो की आनंदी प्लीज, तू आम्हाला सोडून कुठेही जाऊ नको, आयुष्यभर तू आमच्या सोबत आम्हाला हवी. अगं मला माहिती आहे की तुझा आश्रम तुला महत्वाचा आहे, तुझी समाजसेवा तुझ्यासाठी महत्वाची आहे, ते तू कर आणि ते तू उत्तमरित्या करते, हे सुद्धा मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले. अगं तू दोन्ही सुद्धा बघ, तू तुझा आश्रम सुद्धा पहा आणि आम्हाला सुद्धा कधी अंतर देऊ नकोस प्लीज. तेव्हा आनंदी ही अण्णा, मालती, आणि मनोजकडे पाहून त्यांच्या मनोजच्या हातावर हात देते आणि शेवटी तयार होते. त्यानंतर इकडे सार्थक आपल्या रूम मध्ये येतो आणि टेबलच्या ड्रॉवर मधून आपली ती डायरी काढतो. त्यामध्ये जो आनंदीचा फोटो असतो त्या फोटोला तो म्हणत असतो की आनंदी, मी इतकी 6 वर्ष तुमची येण्याची वाट पाहिली, पण कधी तुम्हाला माझी आठवण नाही आली का या 6 वर्षात? पण आता मी खूप मोठे पाऊल उचलतो, मी पुन्हा लग्न करतो. सुखदा तशी चांगली मुलगी आहे, घरातील सर्वांना ती आनंदात ठेवते, घरातील सर्वांना ती आवडते पण. आणि नंतर जर तुम्ही परत आला तर मी काही करू शकत नाही, खूप उशीर झालेला असेल, मी पुन्हा माघारी नाही फिरू शकत. आयुष्यभर तुमची वाट पाहायची असे मी ठरवले होते, पण ते माझ्याच्यानी नाही शक्य झालं. हरलो मी आनंदी, खरंच हरलो. तर इकडे आनंदी सुद्धा सार्थक सरांचा फोटो घेते आणि सार्थक सर, आता तुम्ही तुमच्या नवीन आयुष्याला सुरुवात करतात, माझ्या शुभेच्छा कायम तुमच्या सोबत असतील आणि मला खात्री आहे की सुखदा तुमच्यावर इतकं प्रेम करेन, मग त्यानंतर तुम्हाला माझी कमतरता कधीही भासणार नाही. पण मी मात्र हे आयुष्य असेच जगेन तुमच्या आठवणीमध्ये. आणि त्या फोटोकडे पाहत तिला खूप रडू येते. त्यानंतर इकडे सुखी सुद्धा आपल्या लग्नाची पूर्ण स्वप्न बघते की सुखदा सार्थक राजाध्यक्ष, खरंच किती छान वाटते. वाटणारच, आपण ज्या व्यक्तीवर पहिल्यांदा प्रेम केले त्याच्याशीच लग्न होते. खरंच मी किती भाग्यवान आहे. थँक्यू गॉड, मला माहिती आहे की मी तुझी फेवरेट आहे. सो मिसेस सुखदा सार्थक राजाध्यक्ष, पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर इकडे शलाका रूम मध्ये चहा बिस्किट खात असते आणि रुंदाला म्हणते की आई, तू काही विचार केलास का? रुंदा म्हणते की कशाचा? तर शलाका म्हणते की आई, अगं जशी जशी तू म्हातारी होत चालली तशी तशी तू विसरत चालली.
तेव्हा वृंदाला शलाकाचा खूप राग येतो आणि शलाका परत जर अशी म्हणलीस तर एक कानाखाली जाळ काढेल, म्हातारी म्हणू नकोस. एवढं काय विसरले मी. शलाका म्हणते की आई असे काय करते. अगं सुखदा आणि सार्थकचे लग्न मोडण्यासाठी आपण आनंदी नावाचे वादळ उभे करणार होतो, त्याचे काय झाले मग. वृंदा म्हणते अगं उठवणारच होतो, पण त्यासाठी अगोदर प्लॅन करावा लागतो आणि त्यासाठी विचार करावा लागतो, पण विचार करण्याची अक्कल आहे ती माझ्याकडेच आहे. तेव्हा शलाका म्हणते की एक्सक्यूज मी म्हणजे बेअक्कल मी. वृंदा म्हणते की अगं मग अजून काय म्हणू, सतत विचार करण्याचे काम माझ्या डोक्यावरून पडलेले असते. तुझ्याकडून आतापर्यंत एकतरी चांगली आयडिया आली का. शलाका म्हणते की हो मला कुठे सुचते. वृंदा म्हणते की हो तुला फक्त खायचे सुचते. तेव्हा शलाका म्हणते की आई हे बघ, तू मला असे बोलू नकोस आणि असे हिसके देऊ नकोस, माझे बिस्किट खाली पडले. वृंदा म्हणते की हो तर तुझ्या बिस्किटाचेच पडलेले आहे आणि तुझी लायकी सुद्धा तीच आहे. हे मी सर्व संपत्ती हडप करण्याचे स्वप्न पाहते आणि तुला फक्त त्या बिस्किटाचे पडते. शलाका म्हणते की आई खाण्याचे काढू नको, असे किती खाते ग मी. तेव्हा वृंदा म्हणते की दिवसभर चरत असते. शलाका म्हणते की आई तू गप्प बस, एकतर मी तुला कुठली आयडिया जर दिली तर तुला ती आवडत नाही, मग मी काय करू. वृंदा म्हणते की आतापर्यंत एकतरी व्यवस्थित आयडिया तुम्हाला दिली का. शलाका म्हणते की ठीक आहे, मग आपण सार्थकला जाऊन सांगूयात की आपल्याला आनंदीचा फोन आला होता, मग बघ की अख्खं घर कसे चलबिचल होईल आणि आपल्या घरात काय वातावरण असेल. आणि ती सुखदा तिच्या चेहऱ्यावर अक्षरशः 12 वाजलेले असतील. 12. वृंदा म्हणते की हो ग, अगं चांगली आयडिया आहे. तर शलाका म्हणते की हो ना, मग बघ आहे की नाही मला डोकं. आणि वृंदा म्हणते की तुझा तो अतिशहाणा भाऊ आदर्श तो विचारेन ना कुठल्या नंबरवरून फोन कॉल आला होता, मग आपण काय उत्तर द्यायचे. तेव्हा शलाका म्हणते की हो. तर वृंदा म्हणते की अगं आपल्याला असा खेळ खेळावा लागेल की त्यात आपण अडकणार नाही, म्हणजे आपल्याला आनंदीचा अगोदर भास निर्माण करावा लागेल. आनंदीला आपण कुठेतरी बघितल्यासारखे वाटले आणि कोणीतरी आनंदीबद्दल बोलतात काहीतरी, किंवा आनंदीने आपल्याला बघितले असे काहीतरी. तर शलाका म्हणते की हो अगदी करेक्ट, आपण आत्ताच बाहेर जाऊन सांगूयात की आम्हाला आनंदी दिसली होती. वृंदा म्हणते की हो किती मजा येईल आणि हो पहा ना सार्थकची प्रतिक्रिया काय असेल त्यावेळेस. तर शलाका म्हणते की हो, जो सार्थक 6 वर्ष आनंदीची येण्याची वाट पाहत होता आणि ऐकण्यासाठी आतुर होता, तर त्याला इतके कळल्यानंतर काय होईल माहिती आहे का. त्याचे मन थाऱ्यावर राहणार नाही, जिकडे तिकडे त्याला आनंदी आनंदी दिसेल. आणि सुखदाचे लग्न काय, लग्नाचे नाव सुद्धा तो काढणार नाही. पण काय करणार, माझ्या आयडिया तुला आवडतात कुठे. तर वृंदा मात्र तिला गोड बोलून म्हणते की अगं आयडिया तुला सुचली काय किंवा मला सुचली काय, शेवटी फायदा आपल्या दोघींचा आहे की नाही. चल मग आपण आनंदी नावाचा बॉम्ब फोडूयात. म्हणून दोघी घाईघाईने हे सांगण्यासाठी येतात. तर इकडे सार्थक रूम मध्ये असतो, तर सुखदा सार्थकच्या रूम मध्ये येते आणि सार्थक असे खुशून म्हणते. तर सार्थक विचारतो की काय ग, काही काम होते का. सुकी म्हणते की काय रे, काही काम असायलाच हवे का, मी तशी तुला भेटण्यासाठी नाही येऊ शकत का. सार्थक म्हणतो की नाही अगं येऊ शकते. सुकी म्हणते की अरे ऍक्च्युली मी हा विचार करत होते की लग्नानंतर मी कुठल्या नावाने तुला हाक मारू. सार्थक म्हणतो की अगं त्यात काय, कुठल्याही नावाने हाक मार. त्यात सुकी म्हणते की अरे म्हणजे आजकाल काही जानू बब्बू की आपले ट्रेडिशनल कारभारी. सार्थक म्हणतो की तू ठरव की तुला काय हाक मारायची. तेव्हा सुकी म्हणते की अरे सार्थक कसे वाटते. तर सार्थक म्हणतो की छान आहे. तर सुकी म्हणते की नुसते सार्थक ड्राय वाटते, नवऱ्याचे फील नाही असे बॉयफ्रेंड सारखे वाटते. आणि नवऱ्याचा फील येण्यासाठी सार्थकजी, सार्थकराव. आणि परत म्हणते की हो अगदी परफेक्ट असे मला मिळाले सार्थक सर. तेव्हा सार्थक एकटक सुकीकडे पाहत असतो आणि काय असं विचारतो. तर सुकी पुन्हा म्हणते की सार्थक सर. सुकी म्हणते की अरे असे वाटतं की तुला अजिबात ते आवडलेले नाही, हे तुझ्या चेहऱ्यावर दिसते. मग सार्थक सर कॅन्सल, मग मी तुला काय बोलू. तर सार्थक म्हणतो की तुझे तू ठरव, मी आता निघतो. सुकी म्हणते की अरे कुठे पळतोस आणि पहिल्या दिवशी बायकोचा इतका कंटाळा आला का. सार्थक म्हणतो की अगं लग्न तर होऊन दे अगोदर. तर सुकी म्हणते की खडूस, अरे किती अनरोमॅन्टिक आहे तू कुठला. अरे बघता क्षणी मी तुला जे नाव ठेवले होते की खडूस, आणि तेच नाव मी तुला बोलणार की खडूस. आणि अरे यार मला खडूस वरून आठवले की ज्या माझ्या फ्रेंडने आपले लग्न जुळून दिले तिच्याशी तर तू बोलला नाही. सार्थक म्हणतो की कल्याणी. तर सुकी म्हणते की हो अरे माझे तर बोलणे झाले, पण तू सुद्धा तिला थँक्यू म्हणायला हवे. सार्थक म्हणतो की हो तू फोन कर, तोपर्यंत माझी फाईल शोधतो. तेव्हा आनंदी बाहेर येते. तर सुखदाचा व्हिडिओ कॉल पाहून ती आपला फोन घेते. सार्थक म्हणतो की तुझी मैत्रीण कमल आहे, इतक्या लांब राहून ती आपले लग्न जुळून देऊ शकते पण भेटू शकत नाही. बरोबर मी असताना भेटत नाही
नाही, बरोबर ती मी असताना फोन उचलत नाही, माझी काही तिला ॲलर्जी वगैरे आहे की काय. सुकी म्हणते की अरे असे काही नाही, ॲलर्जी वगैरे काही नसेल. अरे तिकडे रेंजचा खूप प्रॉब्लेम असतो, माझा सुद्धा फोन किती वेळेस कट होत. आणि त्याच वेळेस सुकीच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल येतो. तर सुकी फोन सार्थकडे धरते आणि कल्याणी ताई हे बघ कोण आहे. तर आनंदी घाईघाईने फोन कट करते आणि आनंदी तिला मेसेज करून सांगते की मी तुला नंतर कॉल करते. सार्थक म्हणतो की सुखदा वाटलेच होते, बघितलेस ना तिने फोन कसा कट केला. सुकी म्हणते की अरे तिने कट नसन केला, फोन कट झाला असेल, मी तुला म्हटलं की नेटवर्क प्रॉब्लेम असतो. तर तेवढ्यात सुखदाच्या मोबाईलवर तो मेसेज येतो, अरे ती कामात बिजी आहे, ती नंतर कॉल करेल. सार्थक म्हणतो की आता मी बिजी आहे, मला ऑफिसला जायचे सरक. सुकी म्हणते की अरे आपण अजून एक गोष्ट विसरलो की. सार्थक म्हणतो की सांग, नाही आठवत. सुकी म्हणते की नाही आठवत की अरे आपण आनंदीच्या घरी मिठाई घेऊन जाणार होतो. सार्थक म्हणतो की विसरलंच होतो. तर सुकी म्हणते की मी आहे ना आठवण करून देण्यासाठी, आणि ती सार्थकडे पाहत असते. त्यानंतर इकडे आनंदी ही तिथे उभी असते. तर मालती म्हणते की काय ग काय झाले, तू इतकी टेन्शन मध्ये का दिसतेस. तर आनंदी म्हणते की काही नाही. आनंदी म्हणते की आई अगं विशेष काही नाही, मी जरा देवळात जाऊन येते. मालती म्हणते की हो आज दही काला आहे ना, पण अगोदर तू घरातील देवाला नमस्कार कर आणि मग जा. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जेव्हा आनंदी देवळात येते तर देवळामध्ये दहीहंडीचा जो कार्यक्रम असतो, तर दहीहंडी फोडण्यासाठी ती मुलगी आलेलीच नसते. तर ती एक मुलगी शकूला विचारत असते की शकू ताई कोण फोडणार ही दहीहंडी. तेव्हा शकू म्हणते की ताई तू फोड ना हंडी. म्हणून आनंदी ही दहीहंडी फोडण्यासाठी वर चढते आणि दहीहंडी फोडते. तर सार्थक तेथे आलेला असतो आणि तो सुद्धा हे सर्व पाहून खुश होत असतो. तोच त्या आनंदीचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार, तोच आपले डोळे झाकून घेते आणि ऐन वेळेस सार्थक येऊन तिला झेलतो. तेव्हा आनंदी सार्थक एकमेकांकडे पाहत असतात. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.